नमस्कार, माझं नाव आर्ज दीपक आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। मी आज आलो आहे सुंदरशा गाविलगड किल्ल्यावर। हा किल्ला आपण पाहूया, थोडी माहिती घेऊया, काय काय इथे पाहण्यासारखं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। हा किल्ला कुठे आहे तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये मेढ घाटामध्ये हा सुंदरसा किल्ला आहे, जो आज आपण पाहणार आहोत। इथनं आम्ही गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत। आता थोड्या वेळात गाविलगड किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार सुद्धा येईल। इथे आय थिंक हे बनणार आहे काहीतरी, एक एंट्री पॉईंटवर शॉप वगैरे लागतील, त्याचं बनत आहे। आणि मी गाविलगड किल्ल्याजवळ येऊन पोहोचलो आहे। गाईडचे पैसे नसतात, पण तुम्ही एंट्री फीज आहे 25 रुपये, ते तुम्हाला द्यावे लागते। आणि एवढा सुंदर किल्ला दिसायला लागतो। मला इथंच पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 अनेक बुरुज दिसतात। भक्कम असे काळ्या पाषाणातील बुरुज आहेत। एक रस्ता आहे, तो चोर रस्ता आहे किल्ल्यावर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी। दिंडी मार्ग असं म्हणतात बहुधा त्याला मराठीमध्ये। आणि हे जे तलाव आहे याला मच्छी तलाव असं म्हणतात। संतोष तायडे दादा आहेत, जे आज आपल्याला थोडी माहितीसुद्धा देतील आणि आज आपल्यासोबत सुद्धा ते येतील। हे जे दादा सांगत होते, हे जे बुरुज आहेत किंवा हा जो किल्ला आहे कंप्लीट, हा बेसाल्ट या दगडापासून बांधण्यात आला आहे। आणि फार पूर्वी गवळी राजांनी हा किल्ला बांधला, नंतर गोंड राजे आलेत। बघा इथे माहितीसुद्धा आहे काही। गाविलगड किल्ला फार सुंदर असा किल्ला। थोडी माहिती दिलेली आहे की हा किल्ला कोणी बांधला तर बहमनी सुलतान अहमद शाह यांनी 1425 ते 26 मध्ये। त्याच्यानंतर हे विदर्भाचे कॅपिटलसुद्धा होतं, बेरार कॅपिटलसुद्धा होता। वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या राजांनी इथे राज्य केलं, त्यात बहमनी सुलतान आहेत। त्यानंतर बहमनीपासून वेगळे झालेली इमादशाही 1488 मध्ये, निजामशाही, मुघल, मराठा 1744, देन ईस्ट इंडिया कंपनी, असं तो इंग्रजांकडेही आला। आणि बरीच माहिती आहे। याच्यावर काही बांधकाम नवीन प्रकारे सुद्धा झालं आहे, ASI केलं आहे। मग जुने आणि नवीन असे दोन्ही भाग तुम्हाला दिसतात। तर किल्ल्याला 12 दरवाजे आहेत, 12 मुख्य मेन दरवाजे म्हणूया। हा दिल्ली दरवाजा आहे, ओके, हा आहे दिल्ली दरवाजा। वाव, याच्या वरही जाता येत होतं का? तिथे एक रस्ता आहे। अच्छा, हत्ती फिरवण्यासाठी। अच्छा, इथे अच्छा तिकडून होत आहे। ओ अच्छा, हां, म्हणजे खूप पूर्वी जेव्हा हा म्हैशी होते, हां, त्यांची ही जागा होती, मेन खाद्य जो होता कळी होतं। अच्छा, त्यामुळे तुम्हाला या किल्ल्यामध्ये कळीपत्ते झाडं भेटली जास्त आहे बरोबर। आणि म्हणूनच याला गाविलगड असं म्हणतात। गवळी जे राजा होते त्यांनी याचं बांधकाम, म्हणजे तेव्हा हे खूपच छोटं असेल किंवा मातीचं बांधकाम असेल। गाव याच्या आतमध्ये होतं। अच्छा, चिखलदरा गाव जे मुख्य गाव होतं ते याच्या आतमध्ये होतं। मग हा किती किलोमीटरचा होता किल्ला पूर्ण? 34 किलोमीटर। 34 किलोमीटरमध्ये पसरलेला हा किल्ला आहे। आव, आपण आज दुसऱ्या दरवाजाकडे येऊन पोहोचलो आहोत। अच्छा, काळा गोड, चुना, चुनखडी। काळा गुळ आहे, यात चुना आहे आणि चुनखडी आहे भरलेली। जाड जाड आहेत, हा बेसाल्ट रॉक। आपण आज जाऊया। हे जे आहेत ते जंग्या आहेत, तोफांसाठीचा जंग्या। आणि जेव्हा त्या तोफ लावायच्या तेव्हा लावायच्या त्या जंग्या आहेत बहुतेक त्या।
मुघल काळामध्ये इथे एक लढाई झाली होती. त्या काळात सेनापती होते फतेह सिंग त्यांचं. तर त्यांच्या नावाने हा दरवाजा ओळखला जातो, फतेह दरवाजा. बरेच लोक इथे फोटो काढतात. आता आम्ही जातो आहोत तिसऱ्या दरवाजाकडे. पण एक अच्छा इथे एक हत्ती आणि माहूत आहे, खूप जुनं शिल्प आहे. हे ॲक्च्युली माहुताचं जे आहे ते कट झालं आहे. बट दिस लुक्स अमेझिंग. वगैरे चावलं आदिवासी लोक इथं. अच्छा, आदिवासी लोकांमध्ये धारणा आहे की काही चावलं किंवा काही हे झालं तर ते इथे येतात. मोस्टली कुत्रे चावलं ना इथं पाणी टाकतात ते लोक. अच्छा, हे पाणी त्याला चाटायला लावतात ज्याला पण कुत्रे चावलं. अच्छा, त्यांची श्रद्धा हे निवडुंग आहेत. हा निवडुंग सर या झाडाचा वापर आदिवासी लोक सर्दी खोकला ताप त्यासाठी करतात. अच्छा, मग हे कापून त्याचं काय बनवतो? 2च थेंब दूध पाजावं लागतं. अच्छा, 3-4 थेंब जर बांधलं मरू शकते पण एवढं ओके. पॉयझन असते त्यामुळे. पॉयझन असतं, बरोबर. या निवडुंगाची झाडं बरीच आहे ना या चिखलदरामध्ये. वातावरण बदललं आहे पहा. हा वातावरण बदललं आहे. So we must reach the third gate as soon as possible. तुम्हाला हिरवे झाडं बोलणे आपल्याकडली वनस्पती नाही, ब्रिटिशांनी आणली होती आपल्याकडे. काय नाव आहे याचं? त्याचं नाव घाणेरी आहे. घाणेरी. हे बघ. हा, याला फुलं येतात का? फुलं म्हणजे याला कामोन्या म्हणतात, टणटणी म्हणतात. हा, कारण एक कटबोर मनी सारखे तर ब्लॅक झाड आणलं होतं ब्रिटिशांनी आपल्याला वॉल कंपाऊंड करत. हा, जिथं पण वॉल कंपाऊंड करत आहे तिथं हे झाडं लावतात. अच्छा, पूर्वीच्या घरी आमच्या हे झाडं होती. हा, होती. आमच्याकडे पूर्वीचं जे घर होतं ना आमचं, तिकडे ही झाडं बरीच होती. आम्ही थोडं समोर निघलो आहोत. या संपूर्ण किल्ल्यावर तुम्हाला हे गावरान गोडनिंबाचे झाडं सगळीकडे दिसणार. हे बघा, हे आम्ही तरी घरी हे लावलं, पण इथे हे झाडं असेच निघतात. चिखलदऱ्यामध्ये सगळ्या ठिकाणी हे निघणार. हे कुठली भाजी घेतात दादा तुम्ही? भाजी जर खाल्ली तर कंबार गुडघे ते दुखणं बंद होईल. दाखवा ना 1-2 पानं. हे घ्या ना. काय नाव आहे? चित्रंग. चित्रंगाची भाजी आहे पहा. आणि याचा यूज काय होतो? कंबर गुडघे सांधे दुखले ना, कंबर गुडघे आणि सांधे दुखीवर ही. खाल्ली. अच्छा, असेच खातात की काही बनवतात? उकडून खातात. हा, उकडून बनवा. माझे टूर गाईड दादा भाज्या पण घेणार आहेत जाता जाता. इथे छोटासा एक धबधबा आहे पहा. राईट, इकडून पण एक रस्ता आहे जुन्या काळातून. इथे सगळ्या ठिकाणी पाणी पाणी दिसणार तुम्हाला, पावसाळ्यामध्ये जास्त. या झाडाचा जो लाकूड आहे ना, या झाडा लाकडापासून स्वयंपाक तयार केला आहे. अच्छा, हे तिवस म्हणून एक झाड आहे. तिवस नावाचं झाड आहे. याचं नाव असेल किंवा याचा जर तू वलई लाकूड जर लावून दिलं तरी भरपूर जाते. त्यामध्ये तेल जास्त असते. अच्छा, आणि कुठले तरी राजे होते इथलेच, आता कुठल्या कालखंडात माहिती नाही, पण ते याच्यावर स्वयंपाक बनवायचं असे लोक सांगतात. हे ओलंही लाकूड जळतं. तिवसचं झाड, तिवस म्हणतात त्याला, तिवसचं झाड. त्याची जवळून काढा. अच्छा, हेच आहे का ते? गवडी राजाच बनवायचे. हां हां, ओके. दूध जर काढलं, हां, 1 लिटर दुधामध्ये जर टाकलं याचं दूध तर 5 मिनिटामध्ये दही द्यायचं. अच्छा, याचं दूध जर कशात टाकलं काय होतंय ना? 1 लिटर दुधामध्ये जर 4 थेंब दूध जर टाकलं तर 5 मिनिटामध्ये दही तयार. दही तयार होते. ओके, अच्छा अच्छा, अरे वा. याचं नाव काय आहे? दुधीचं झाड. ओके, हे दुधीचं झाड आहे. तर हे तुम्ही यूज करू शकता. अच्छा, पूर्वीच्या काळात त्याचा वापर करायचा, दूध नासवण्यासाठी वापर करायचं त्याचा. इथे एक तलाव आहे सुंदरसं. हे बघा, इथनं दिसेल, डोळ्यांनी तरी दिसतं आहे. या किल्ल्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला जाताना देतो. इन द मीन वाईल, हा किल्ला मेळघाट व्याघ्र अभयारण्यातला एक किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ बांधकाम हे गवडी राजांनीच केलं आहे, 12व्या शतकामध्येच केलं आहे ते, म्हणून याला गाविलगड असे म्हणतात. तेव्हा हा किल्ला मातीपासून बांधण्यात आलेला असावा. फरिश्ता म्हणून एक आहेत, त्यांनी तारीख फरिश्ताच्या खंड क्रमांक 1 नुसार हा किल्ला 1425 मध्ये
बहमणींचा 9वा राजा सुलतान अहमद शहा वली यांनी बांधला आहे असं लिहून ठेवलं आहे. 1477 मध्ये बेरारच्या इमादशाहीचे पहिले राजा फतेहुल्ला इमादुल मुल्क यांनी याची दुरुस्ती केली आणि याची लांबीसुद्धा वाढवली. इसवी सन 1577 मध्ये निजामशाहीच्या कारकिर्दीत सय्यद मुर्तुजा सब्जावरीच्या निरीक्षणाखाली बहिरम खान यांनी या किल्ल्याची दुरुस्ती करून आणली होती. आता आपण पोहोचत आलो आहोत तिसऱ्या दरवाजाकडे. तर इथे आम्ही जिथून आलोत ना, ते दरवाजा किंवा ते बांधकाम होतं त्याला छोटा किल्ला असं म्हणतात. आणि आता हे जे बांधकाम पाहत आहात किंवा आम्ही ज्या दरवाजाकडे चाललो आहोत याला मुख्य किल्ला किंवा मोठा किल्ला असं म्हटलं जातं. हा किल्ला एकेकाळी बेरारची राजधानी म्हणून सुद्धा फार प्रसिद्ध होता. 1488 मध्ये मातशाही राजघराण्यापासून बहमणी राजाचे विभाजन झाल्यानंतर अनेक सत्तापालट या किल्ल्याने पाहिले. हा किल्ला 1574 मध्ये निजामशाही राजघराणे, 1600 मध्ये मुघल, 1744 मध्ये मराठे आणि 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात सुद्धा आला. तशी ही माहिती तुम्हाला तिथे बोर्डवर पण पाहायला मिळेल. पाणी नाही आहे तर बरं आहे ना, नाही तर पाण्यामध्ये एक्स्ट्रा श्रम आणखी स्वतःला पाण्यापासून वाचवायचं कसं यातच लागले असते. आता तरी नुसतंच तुम्हाला जाऊन किल्ला पाहायचा आहे. हे बघा आपण तिकडून आलो आहोत. ॲक्च्युली त्याला जाण्यासाठी रस्ता पण आहे ना तिकडून एक अंदर? नाही, ते थांबण्यासाठी जागा होती. थांबण्यासाठीची जागा होती ती. ओके दादा, तुम्ही मला एक स्टोरी सांगत होते की या किल्ल्यामध्ये 2 जातीची लोक राहत होते, गवळी आणि गोंड लोक राहत होते. हां, तर कसं आहे, गवळी लोकांचा जो मेन धंदा होता जंगलाच्या भरशावर होता, जंगल कापणं हां, आणि आपला उदरनिर्वाह करणं. अच्छा. तर मग कसं आहे, गोंड लोकांचं होतं ते जंगल वाचत होते गोंड समाजाचे लोक. बरोबर. हां, राजानं भविष्याचा विचार केला की दोघांचे भांडणं झाले, हां, मग भविष्यामध्ये काय होणार. हां, बरोबर. राजाने त्यांचे 2 भाग केले. हां, गवळी समाजाच्या लोकांना जंगल देऊन दिला. हां, आदिवासी लोक जो होते तर या किल्ल्याच्या बॅक साईडने एक बागलिंगा म्हणून गाव आहे. बागलिंगा. हां, गावाचं नाव आहे बागलिंगा. हां, त्या गावामध्ये टोटली त्याने सीताफळाचा बगीचा लावला होता. अच्छा. आणि त्या सीताफळाच्या बगीच्यापासून ते लोक त्यांचा उदरनिर्वाह करतात आधी. अरे वा, आता पण जर दूरदृष्टी होती राजाची. आता पण जर आले तुम्ही इथं, हां, आपलं नवरात्र संपल्यानंतर तर ते लोक सीताफळ घेऊन आपल्या इथे येतात विकासाठी. अच्छा अच्छा, टोपले भरून आणतात. अच्छा. आणि एकदम स्वस्त भावामध्ये तुम्हाला इथे सीताफळ मिळून जाईल. हां, इथे खरं तर सगळ्याच गोष्टी स्वस्त आहेत. फक्त आता ते हॉटेल्स वगैरे आहेत तेवढं एक सोडलं ना तर इथलं जे प्रॉपर जे सगळं बनतं ते सगळं तुम्हाला स्वस्त याच्यातच मिळेल. हा जो रस्ता आहे ना तो खुट दरवाजाकडे जाणारा रस्ता आहे, जो किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा रस्ता होता. इथे बघा वर सगळ्यात शेवटचं टोक किल्ल्याचा शेवटचा दरवाजा, बरोबर 12वा दरवाजा. अच्छा, तो तिकडे या भागामध्ये आहे. आणि हे वरची तटबंदी मी दाखवतोय तुम्हाला, ही एवढी उंच आहे. हा किल्ला खूप अभैद्यसारखा आहे, हे बघा. आणि हे जे झाडा वेळ तुम्हाला दिसत आहेत ना, जंगल सगळीकडे जंगल क्षेत्र आहे हे. आपण मेळघाटात आहोत. दोन्ही साईडनं चाफ्याचे झाड होते. हां, पूर्वी इथून या गेट पासून समजून घ्या, या साईड पासून इथपर्यंत चाफ्याचे झाड लावले. राजा जर गेला येत ना तर त्या सुगंध पाशी जाण्याची थोडी हिंमत नाही होत होती. हां हां, त्याचं स्वागत झालं पाहिजे. अच्छा, त्यासाठी ते झाडं लावले होते त्यावेळी. ओ वाव. हवा जर आली तर खूप फुलं लागतात ना चाफ्यात. बरोबर. तर राजा स्वागत होऊन जात होतं झाड चाफ्याच्या झाडामुळे. या दोन्ही साईडला चाफ्याचे झाड होते. हवा जेव्हा येत होती तेव्हा त्याचा सुगंध दरवळतो चाफ्याचा. अच्छा, अरे वा, स्वागत होऊन जात तसंही स्वागत होत. ओके, इनोव्हेटिव्ह टेक्निक. आणि चालत चालत येऊन थर्ड आणि मोस्ट ब्युटिफुल दरवाजाकडे येऊन पोहोचलो आहोत. याला कीचक दरवाजा असं म्हणतात लोकली. ह्यावर नक्षीकामसुद्धा आहे, त्याच्याबद्दलही मी सांगतो. आता थोडा पाऊस चालू झाला आहे. हे काही मित्र आहे माझे जे लांबवरून आले आहेत
गाविलगड किल्ला पाहण्यासाठी. कुठनं आलात तुम्ही सर्व? वडाळा, नांदगाव खंडेश्वर. ओके, अमरावती जिल्ह्यातला तालुका आहे. लुक इट ब्युटिफुल. हे बघा, याची भिंत तशी वरही आहे. चला आता लवकर समोर जाऊया, अदरवाईज पाऊस चालू होईल. इथे काही हत्ती आहे आणि त्याच्यावर काय आहे ते सिंह आहे का? त्याच्या पायाखाली दाबलेले आहेत. हां, इथे किती हत्ती आहे? हे 4 आणि 1 5 हत्ती आहे. आणि हत्तीवर कोण उभा आहे? छोटे छोटे हत्तीवर मोठा हत्ती उभा आहे. अच्छा, तो मोठा हत्तीच आहे का? तो मला तो सिंह सारखा काही वाटतं. हत्तीच आहे. अच्छा, तर तो वेगळं वाटणार पण हत्ती आहे. हां, कारण अच्छा त्यांना तो दाबूनच ना मोठा झालेला आहे ना. अच्छा, आणि या भागामध्ये पण हत्तीच आहे आणि त्यांच्यावर एक शिल्प आहे. सो दादा मला सांगतात की ते जे शिल्प आहे ते हत्तीचंच आहे, म्हणजे हत्तींवर उभा राहिलेला हत्ती. बट फॉर मी इट इज ना, हा मला एक सिंह तरी वाटतो किंवा वाघ तरी वाटतो, वाघ असावा म्हणून. ते हे असं एक शिल्प आहे. दोन्हीकडून एम्ब्लमसारखे आहे. आणखीही वर काहीतरी चिन्ह आहेत. गरुड असावेत ते, गरुडांचं चिन्ह वाटतं ते. 2 तोंडाचे आहेत ते, किंवा शहामृग असावेत 2 तोंडांचे. त्यांनी कशाला तरी तोंडात उचललेलं आहे बघा. ती एकच आहे, म्हणजे त्यांची बॉडी एकच आहे पण त्यांचे तोंड 2 आहेत. तर ते हे एक शिल्प आहे. आणि मधामध्ये एक सुंदरसं झाड दाखवलं आहे मोठंसं. आणि याची कार्विंग करण्यासाठी किती कठीण गेलं असणार. कमाल आहे बाबा. आणि ते हे काही आताचं बांधकाम नाही आहे. याच्यावर काही लेख वगैरे तरी मला दिसत नाही आहे. बट इट इज ब्युटिफुल. आता एक गोष्ट ही सांगितली जाते की गवळी राजाच्या काळामध्ये त्यांच्याकडे सैन्य कमी होतं. त्यामुळे या गेटकडे, इकडे सगळीकडे त्यांनी एक वेगळ्याच प्रकारची वेल लावली होती. त्याला भुलन वेल असं म्हणतात. जेव्हाही लोक इथनं पास होऊन जायचे किंवा इथनं बाहेर निघायचे, शत्रू मोस्टली, तर किंवा यावर चढायचे किल्ला हे करण्यासाठी, सर करण्यासाठी, हरवण्यासाठी, तर ते मेमरी म्हणजे 45 मिनटासाठी ते मेमरी त्यांची लॉस होऊन जायची. अशी एक स्टोरी आहे. बघा किती सुंदर धबधबे आहेत. हे आहे चिखलदऱ्याचं खरं सौंदर्य. उंचच उंच सातपुड्याचे पर्वत आणि त्यातून दुधासारखे फेसळणारे धबधबे. आता मी इथनं वर जातो आहोत. आणखी थोडं वर वीरभान दरवाजा येतो वर. हे बघा, तुम्ही गाविलगड किल्ला पाहण्यासाठी जात आहात. व्हेरी नाईस. सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि खाण्यापिण्याचंही आणत असणार तर कचरा नका करू, ते सोबत घेऊन जा. पाण्याची बॉटल मॅन्डेटरी, कारण ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या फार जुन्या काळातल्या आहेत. त्या उंच आहेत, तर त्या जायपर्यंत वर तुम्हाला दम नक्की लागेल. आणि त्यामुळे पाण्याची बॉटल जवळ नक्की ठेवा. हे बघा, याच्यातलं अंतर बघा किती आहे. सो ऑलमोस्ट तुम्हाला असं वर जायचं आहे. आता नवीन प्रकारे ज्या बांधल्यात त्या छोट्या छोट्या आहेत, पण जुन्या काळातल्या पायऱ्या तर खूपच जाड आणि उंच आहेत. तुम्ही एखादी काळी ठेवू शकता किंवा छत्री आता आलात तर. वाव. हा बघा, वाव. हाही खूप सुंदर दरवाजा आहे. बुरुज आहेत 2 मुख्य आणि मधात दरवाजा. या काही खोल्या पण आहेत बघा. हा आहे वीरभान दरवाजा. यावर सुद्धा त्याच प्रकारचे शिल्प आहे. 2 हे जे 2 शिल्प दिसत आहेत ना, त्यातलं एक शिल्प आहे ते तुटलं आहे. एक शिल्प अजूनही आहे आणि हे कुठल्या तरी राजांचे एम्ब्लम असावेत. हे वाघ आहेत बहुधा, मी तरी असंच म्हणणार. वाघ सारखे दिसत आहेत ते, वाघ असावेत है ना. सोंड नाही दिसत आहे त्यांची. तिथे एक क्लिअर शिल्प आहे, त्याची जीभही बाहेर निघलेली आहे. तो हे ते शिल्प आहे. वीरभान दरवाजा आहे हा. या वीरभान दरवाजात नक्कीच तुम्ही स्वतःचं भान विसरून जाल. एवढा सुंदर दरवाजा आहे. इथे ते लाकडी तुळे
वापरत होते. हा बंद करण्यासाठी असे जाड लाकडी तोडे ते. याला दरवाजे होते. त्याच्या कड्यांच्या जागा अजूनही शिल्लक आहेत. आणि इथे बघा सुंदर बांधकाम आहे. अच्छा, इथे एक झरा आहे, जिवंत झरा. उन्हाळ्यामध्येही त्यातून पाणी येतं. साफ केल्यानंतर आहे ना, खालून पाणी येते, तलावाचे खालून येते ते पाणी. अच्छा, भागामध्ये एक तलाव आहे. तर हे ते जागा आहे, तिथनं अजूनही पाणी येतं आणि ते 12 महिने चालू असतं. 12 महिने उन्हाळ्यामध्ये पण आलं त्याची कंटिन्यू एवढंच नाही. अच्छा, एवढंच राहते संपत्ती. याचं काही बांधकाम आहे. हे बघा तुटलेलं आहे, तुटलं आहे बांधकाम कम्प्लीट खरं तर. हां, इथे पण होतं, हे पूर्ण पॅक होतं. वरनं पण होतं याचं की फक्त? हो का, पॅक होतं. वाव, याचं बांधकाम पहा. आता पण हे बांधकाम ना आय थिंक चुन्या मातीचंच बांधकाम आहे, त्यामुळे हे जास्त काही शिल्लक नाही राहिलं. पण जेही आहे ते अमूल्य आहे आपल्या सर्वांसाठी. आता मशीनचा खाली जाण्याचा टाइम झाला आहे. घरी चालल्या परत सगळ्या? हो का, काय झालं? चारू देत नाहीत वर? अच्छा अच्छा अच्छा, निषेध आहे चराईवर. या तलावाला देव तलाव असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये यात पाणी असतं. आता आम्ही इथनं लक्ष्मी तोफेकडे चाललो आहोत. अष्टधातूंपासून देव तलाव फारच सुंदर दिसतंय. लक्ष्मी तोफेकडे जाऊया आपण. हे बघा, इथे एक दरवाजा आहे जुन्या काळातला, आणि तो नंतर बंद केला आहे ना? नाही, बंद नाही केला आहे तो. अच्छा, तो दरवाजा ओव्हरफ्लोसाठीच केला होता. ओव्हरफ्लोसाठी. आणि इथे एक स्थान सुद्धा आहे देवाचं कुठलं तरी. इथनं एक मच्छी आहे, म्हणजे एक फिश, तिचं काय नाव आहे? कन्हेर नावाची. ती वाहत येते, ते वाहत येते इथनं. आणि मोठ्या तलावाकडून हा जो फ्लो आहे तो इकडे खाली येतो. ओव्हरफ्लो होतो त्याचा. ओके, अच्छा. हां, सध्या तरी बंदच आहे तो. हां, बंद केला. बंद आहे. चला, हत्तीखाना आहे, छोटी मस्जिद पण इथेच आहे. छोटी मस्जिद आहे. असं प्लेन जागा असणार ना तर चालायला किती फास्ट जाऊ शकतो आपण. पण जर तेच जेव्हा पायऱ्या पायऱ्या असतात मोठमोठ्या, तेव्हा दम लागायला लागतो. पारस तलाव. हे बघा, या किल्ल्यावर असलेला या तलावाला पारस तलाव असं म्हणतात. यामध्ये त्या राजानं पारस टेकलं होतं. अच्छा, त्या राजामध्ये पारस होतं ना, गवळी राजांजवळ. गवळी राजांमध्ये पारस होतं. पारस जर लोखंडाला लावलं त्याचं सोनं बनून जातं. ओ अच्छा, त्या दोघांमध्ये युद्ध झालं होतं. अच्छा, पारस पत्थर. राजांनी शेवटच्या वेळेस यामध्ये फेकून दिलं होतं. अच्छा, गवळी राजांनी एक हत्ती आणला, त्याला एक लोखंडाचा सगळी दाण मारला, तो सोडला याच्यात. अच्छा, त्याची एक कडी सोन्याची बनली. हो, असे लोक म्हणतात. हां, ही एक आख्यायिका आहे खरं तर, की पारस होता आणि तो राजांकडे होता. आता इथनं जायचं आहे. तुम्ही म्हणा समोर. हो हो, तर मला कॅमेरा पकडायचा. हो, आबडदोबडच आहे. असं चढायचं आहे मला पण. या झाडाला चढून मी वर आलो आहे. धन्यवाद. हे जे पिंपळाचं झाड आहे याचे, त्याचे मुळा पकडून मी वर आलो. इथं वडसुद्धा आहे, उंबर, अनेक झाडं आहेत तिथे. हां, ठीक आहे, चला जाऊया. नाही, अशा रस्त्यांना भीत नाही, पण अच्छा, असं खाली वाकून जायचं आहे. तोफेकडे चाललो होता मी. थोडा रस्ता खराब आहे, पावसाळ्यात होतच ते. पावसाळ्यामध्ये खराब होऊन जाईल. तोडून यावं लागतं. झाडांनी रस्ता बंद केला मेन म्हणजे. हा नागदेवताचं मंदिर आहे. बरोबर, दिसणार. हो, एक मिनटं. इथे नागदेवतेचं मंदिर आहे. हा यात जाण्याचा रस्ता होता.
पूर्वीचा. इथे महादेव सुद्धा आहेत आत, पण ती नवीनच मूर्ती आहे. त्यांना प्रणाम करूया. पारस तलाव आहे हे. चला बघा, त्या रत्न किल्ला चालू होता. असं जंगलातून आम्ही इथपर्यंत आलो. इथे मस्जिद वगैरे आहे, पुढे बांधकाम आहे, ते जाऊया. पण तोफेकडे आधी जाऊया. तुम्हाला यावं ते तुम्ही बुद्ध पौर्णिमेला बसून काउंटिंग करू शकता. हां, बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांची काउंटिंग होते ना इथे. हो, इथे वॉटरफॉल खूप सुंदर दिसतात. हां, WWW मॅजिकल मेळघाट. हे मेहंदी आहे. चंदन आय थिंक हे मेहंदी आहे. अच्छा, हां. बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांची जनगणना होते, तेव्हा तुम्ही या मचानावर बसून प्राणी काउंट रात्रभर यावर बघू करताना तुम्ही येऊ शकता. इथे एक मंदिर आहे का ते? पण ते आहे काय? तबेला आहे. अच्छा, घोड्यांचा तबेला आहे. बट इट ॲक्च्युली हां लुक्स लाईक हां ते हत्तीखाना आहे. छोटी मस्जिद आहे इथे. राईट. ही एक वेगळं स्ट्रक्चर आहे. आय थॉट की ते टेम्पल आहे, पण ते बंद आहे. तिकडे जाण्यासाठी रस्ताच नाही आहे बहुतेक. इनफॅक्ट तुम्ही असं एकटं नका येऊ, कारण नवीन असणार तर तुम्हाला माहिती काय असणार या जागेचं सांगा. तर तुम्ही टूर गाईड सोबत घेऊन या, त्यांना इथलं माहिती असेल, ते नक्की तुम्हाला मदत करू शकतील. या पहाडावर तोफ ठेवली आहे वर, तिकडे जायचं आहे आम्हाला. बरं झालं आज पाऊस थोडा तरी थांबला. पावसानं उसंत घेतली म्हणून आम्ही हा किल्ला पाहू तरी शकतो. बरोबर. नाही, रस्ता म्हणजे इथे पाणी असणार तर कसं जाणार आपण? पावसामुळे कसं आहे, चिखल वगैरे तर नाही होत. रस्ता डेंजर आहे. ते गोडनिंबाचं झाडं आहेत आणि हे बघा, हे आहे ना, हे रक्तचंदनाचं झाड आहे. लुक, इट्स ब्युटिफुल. गोडनिंबाचे झाडं एवढे आहेत ना इथे, झाडांना बाजूला करून करून. ओ, असा रस्ता आहे घरा. अटकलो का? नाही. एक डोंगर सर केला आणि आपण लक्ष्मी तोफेपर्यंत येऊन पोहोचलो. ही आहे 8 धातूंपासून निर्मित लक्ष्मी तोफ. हे बघा, इथे ते वात घालतात है ना, त्यात पाणी आहे सुद्धा. हे अष्टधातूची निर्मित आहे. यावर काही नक्षीकाम सुद्धा आहे. सुंदर नक्षीकाम आहे. आणि याला अशी एक बांगडी आहे आणि हे तोफेचं तोंड. आत काही नाही, बुजली आहे. ही आहे गाविलगडावरची लक्ष्मी तोफ. हिचा मारा कुठे व्हायचा? इकडे या डोंगरावर. त्या भागामध्ये, या भागात व्हायचं. हां सरळ. ओके, या भागात. अच्छा, इथनं बरेच धबधबे दिसतात जे प्रवाहित होतात. छोटी मस्जिदीकडे चाललो होतो आपण. छोटी मस्जिद
अच्छा. थोडे बारीक मासोळी असते ते. ते खेड्या विभागातले लोक इथं रात्रभर मुक्कामी राहतात. ही वापरात येत नाही आता. पाऊस वगैरे नाही ना, इथं राहतात लोक. बघा किती सुंदर मस्जिद आहे. ही मुघल काळातली असावे. ही मिंबरची जागा आहे. चप्पल काढूया आपण. पण ही वापरात येत नाही आता. अशी काहीशी आहे. छोटी मस्जिद म्हणतात. गाविलगड किल्ल्यावरची ही छोटी मस्जिद आहे. त्याच्या समोरच पारस तलाव आहे.